नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण मिथुन राशीतील गोचर शनीची मकर राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो। 9 ग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा असा सर्वात अतिशुभ असा ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते आजही पाहिलं जातं। गुरु हा कुंडलीतील पंचम, भाग्य आणि दशम या स्थानाचा मालक असल्याने आपण गुरुवर्ण व्यक्तीचं शिक्षण, बुद्धी, संतती, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, त्याचबरोबर व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश, पैसा या सगळ्या गोष्टीचा विचार आपण गुरुवरून करतो। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची, भाग्याची साथ म्हणजे गुरु असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधुसंत, महंत हे सर्व लोक गुरुच्या प्रभावाखाली येतात। गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे 1 वर्ष लागतं, म्हणजे गुरु 1 वर्षानंतर राशांतर करतो। गुरुचं गोचर कसं असतं तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला 2रा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा येतो तेव्हा तो अतिशय शुभफलदायी। या उलट चंद्र राशीला गुरु जेव्हा 4था, 8वा, 12वा, 3रा आणि 6वा येतो तेव्हा अशुभ फलदायी ठरतो, हे लक्षात घ्या। असा हा गुरु 15 मे 2025 रोजी वृषभ या राशीतून मिथुन या शत्रूच्या म्हणजेच बुधाच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे। मिथुन राशीमध्ये हा गुरु 15 मे 25 ते 1 जून 26 पर्यंत राहणार आहे। गुरुच्या बेसिक माहितीनंतर आता आपण मिथुन राशीतील गुरुचं गोचर हे मकर राशीच्या लोकांना काय फळ दिले हे सांगणार आहे मी तुम्हाला। बघा, मकर राशी लोकांची शनीची 7.5 संपलेली आहे, त्यांना तो काळ खूप चांगला आहे, पण गुरु मात्र आता 1 वर्ष साथ सोडणार आहे। थोडं गुरुची काही बाबतीत अशुभ फळ मिळतील, लक्षात घ्या। 15 मे 25 ते 1 जून 26 पर्यंत मकर राशीला गुरु हा 6वा म्हणजे राशीच्या षष्ठ स्थानामध्ये येत असल्याने हा गुरु या लोकांना थोडा प्रतिकूल व त्रासदायक जाईल, कारण राशीच्या षष्ठातून होणारा गुरुचं गोचर हे अशुभ असतं। सध्या मकर राशीला तृतीयातील शनीचं गोचर उत्तम आहे, मात्र गुरु आणि राहू केतू यांचं गोचर प्रतिकूल असल्याने या लोकांना कौटुंबिक, शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक बाबतीत त्रास होणं संभवतं। विशेषतः आरोग्याच्या बाबतीत हा गुरु जास्त त्रासदायक जाईल। या लोकांची मानसिक स्थिती आता खराब राहील, सतत मानसिक अस्वस्थता, बेचैनी, उदासी राहील। शत्रुपीडा किंवा गुप्त शत्रूंचा त्रास किंवा त्यांच्या कारवायांवर तुम्हाला जास्त लक्ष ठेवावं लागेल। जवळच्या किंवा कुटुंबातील लोकांकडून शत्रुबाधा संभवते। किमती वस्तू गहाळ होणं, चोरी होणं, अपघात होणं, व्यक्ती षडयंत्राचे शिकार होणं, धनहानी होणं इत्यादी अशुभ फळं या काळात मिळण्याची शक्यता राहील। मकर लग्नाचा का राशीचा विचार केला तर मकर लग्नाला किंवा मकर राशीला वेश आणि तृतीयेश अशा दोन्ही अशुभ स्थानाचा मालक गुरु असल्याने तो ह्या मकर राशीला अति अशुभ ग्रह ठरतो। त्यात तो आता असा अशुभ गुरु हा षष्ठ या अशुभ स्थानातून जात आहे, त्यामुळे आरोग्य, पैसा, शत्रुबाधा, कर्ज या सर्व बाबतीत हा गुरु प्रतिकूल ठरणार आहे। या लोकांना कष्ट, दगदग, धावपळ, संघर्षता वाढेल। या गुरुमुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये अडचणी, अडथळे येतील, प्रगतीमध्ये बाधा होईल, अपेक्षित यश न मिळणं किंवा कष्टाच्या मानाने यशप्राप्ती न होणं या काळात ह्या लोकांना संभवतं। हा 6वा गुरु थोडा प्रतिकूल होत असल्याने मकर राशीच्या लोकांना आता संघर्षातून मार्ग काढावा लागेल। नशिबाची, भाग्याची साथ म्हणावी तेवढी न मिळाल्याने या लोकांना कष्ट आणि या लोकांचे कष्ट आणि दगदग वाढणार आहे। यासाठी प्रामाणिक कष्ट आणि प्रयत्न करण्याकडे या लोकांनी अग्रेसर राहिलं पाहिजे, म्हणजे बराच त्रास या लोकांचा कमी होईल। विशेषतः शत्रूच्या कारवायावर बारीक नजर ठेवावी लागेल। विशेषतः राजकारणी लोकांना किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना हा गुरु जास्त त्रासदायक जाईल असं दिसतं। या गुरुचे आपण सविस्तर फळ बघूया। हा गुरु आता नशिबाची साथ म्हणावी तेवढी देणार नसल्याने मकर राशीच्या लोकांना आता प्रत्येक कामामध्ये संघर्षाने यश मिळेल। कष्ट आणि परिश्रम पहिल्यापेक्षा वाढवावे लागेल, म्हणजे त्यांना यश मिळेल। षष्ठ या रोगाच्या स्थानातून गुरु जात असल्याने मकर राशींच्या काही लोकांना आता आरोग्याच्या तक्रारी यांचे वाढतील। मिथुन या राशीतील गुरुमुळे काही लोकांना मधुमेह, स्थौल्य, पोटाचे विकार, किडनीचे विकार, फुफ्फुसाचे विकार इत्यादी आजार होणे किंवा या आजारामध्ये वाढ होणं शक्यता राहील। दवाखाना, आजारपण तसेच औषधोपचारावर या काळात खर्च होईल, त्यामुळे या लोकांना आता आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। या लोकांनी नियमित व्यायाम करणं, योग्य आहार घेणं गरजेचं राहील, म्हणजे यांची प्रकृती चांगली राहील। षष्ठातील गुरु हा रोगाबरोबर शत्रूमध्येही वाढ करणारा जाईल। काहींना या काळात शत्रुबाधा, निवडणुकीमध्ये अपयश येणं, पदापासून दूर राहणं, नाव खराब होणं तसेच कोर्ट कचेरीमध्ये मनाविरुद्ध निकाल लागणं इत्यादी संभवतं।
समाजातील लोकांकडून किंवा आपल्या जवळच्या लोकांकडून त्रास होणं किंवा फसवणूक होणं या काळात संभवतं. शक्यतो राजकारणी लोकांनी 1 जून 26 पर्यंत जास्त काळजी घ्यावी. गुप्त शत्रूच्या कारवायावर लक्ष ठेवावं लागेल. मात्र असं असलं तरी षष्ठातील गुरु काहींना नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्यक ठरेल. काहींना नवीन नोकरी मिळेल किंवा काहींची नोकरीमध्ये प्रगती चांगली होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र व्यवसायामध्ये नुकसान किंवा त्रास होणं संभवतं. शक्यतो व्यवसायामध्ये फार मोठं धाडस येणाऱ्या 1 वर्षामध्ये करू नये, त्यानंतर करण्यास हरकत नाही. या गुरुची 12व्या स्थानावर दृष्टी येत असल्याने काही लोकांना आता खर्चामध्ये वाढ होणार आहे. त्यांचं आर्थिक नुकसान होणं संभवतं. यासाठी जपून खर्चाने व्यवहार करावे. विद्यार्थ्यांना हा गुरु थोडासा त्रासदायक आणि परीक्षेमध्ये अडचणी निर्माण करणार जाईल. अभ्यासात लक्ष न लागणं किंवा मनापासून अभ्यास न करणं संभवतं. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आता कष्ट आणि श्रम वाढवावे लागतील तर त्यांना अपेक्षित यश मिळेल. मकर राशीच्या विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता 1 जून 26 पर्यंत रखडण्याची शक्यता राहील. संतती उत्सुक जोडप्यांनाही आता संतती प्राप्ती किंवा गर्भधारणा न होणं या काळात संभवतं. थोडक्यात मकर राशीच्या लोकांना हा गुरु अस्वस्थता, बेचैनी वाढवणारा आणि कष्ट देणारा, त्याचबरोबर शत्रुबाधा वाढवणारा असेल, लक्षात ठेवा. या अशुभ गुरुची अशुभ फळे गोचर अशुभ गुरुची अशुभ फळे कमी मिळावीत किंवा ती मिळू नये यासाठी काय उपाय करायचे मी तुम्हाला सांगणार आहे. मकर राशीच्या लोकांनी हे उपाय नक्की करावेत. पहिला उपाय लक्षात घ्या की एक मंत्र आहे, तो म्हणजे काय तर ग्रंथोक्त मंत्र आहे. देवानांच्या ऋषीनांच्या गुरुकांचीम सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम. या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. की एक बीज मंत्र आहे, ओम ऐं क्लीम बृहस्पते नमा. या मंत्राचा 1 माळ जप करा. त्याचबरोबर दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तात्रयाचं दर्शन घ्यावे आणि त्यांना एका पिवळ्या वस्त्रामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेऊन ती अर्पण करावी. किंवा गोरगरिबांना साखर, धान्य, हरभऱ्याची डाळ, हळद, केशर, पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल ते दान करावं. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा रोज 1 माळ जप करा, म्हणजे नक्कीच गुरुकृपा तुमच्यावर राहील. गरजू किंवा गरीब मुलांना अन्नदान करणं, पुस्तकं, वह्या दान करणं फार गरजेचं राहील. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या आईवडिलांची किंवा आपल्या गुरुजनांची तसे वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा, म्हणजे तुम्हाला गुरुकृपा नक्की राहील. मकर राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर कसं जायला मी सांगितलेलं आहे. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांना शेअर करायला विसरू नका. ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण कुंभ राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर कसं जाईल हे मी सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.